श्रीराम समर्थ. मी प्रज्ञा राघवेंद्र पाठक, राहणार गंगाखेड, जिल्हा परभणी, वय वर्ष 55, 1989ची BCom ग्रॅज्युएट आणि सध्या पूर्ण वेळ गृहिणीचा जॉब करते. आणि अगदी योगायोगाने डॉक्टर उमेश गुरुजींच्या वर्गाला आले म्हणजे काय, माझ्या प्रारब्धात बहुतेक गुरुजींची भेट होणं हे विधिलिखितच होतं. झालं असं की माझ्या मैत्रिणीने मला ही गुरुजींची मोफत वर्गाची लिंक पाठवली, पण काही कारणाने मी मोफत वर्ग जॉईन करू शकले नाही. पण ग्रुपमध्ये ॲड झाल्यामुळे मला थोडीफार माहिती मिळत होती. त्या अगदी थोड्या माहितीच्या आधारे मी ऑफिसमध्ये फोन केला. गुरुजी अगदी माझ्यासाठी एकदम अनोळखी होते. मोफत वर्गातही मी त्यांना पाहिलेलं नव्हतं. म्हणजे वास्तुवर्ग जॉईन करणे म्हणजे हा निव्वळ जुगारच होता माझ्यासाठी. कारण ना गुरुजींची माहिती होती ना मी मोफत वर्ग केला होता, पण फक्त वास्तुवर्गाची क्रेज माझ्या वर्गात होती, माझ्या मनात होती. वास्तुशास्त्र मला बऱ्याच वर्षापासून शिकायचं होतं, पण काही कारणामुळे, वैयक्तिक कारणामुळे माझं ते राहून गेलं. आणि ती संधी योगायोगाने मला आली. त्यामुळे मी गुरुजींच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि तिथून पूर्ण माहिती घेतली. आणि सहज आता गुरुजींना काहीतरी ओळख सांगावी म्हणून डॉक्टर धुंडीराज पाठकांची ओळख सांगितली, जे की आमचे नातेवाईक आहेत. त्यावेळेस मी पूर्णपणे अनिवेद्य होते की गुरुजी धुंडीराज पाठक सरांचे परम शिष्य आहेत. योगायोग असा की मला धुंडीराज पाठकांकडेच वास्तुशास्त्र शिकायचं होतं, पण त्यावेळेस असं हे ऑनलाईनचं सुविधा नव्हती, पोस्टल वगैरे होतं. त्यामुळे ते मला काही तेवढं तेव्हा जमून आलं नाही. मग तो विषय जरा मागे पडल्यानंतर कालांतराने डॉक्टर धुंडीराज पाठकांचं अकाली निधन झालं. त्यामुळे तर तो विषय माझ्या डोक्यातून पार निघूनच गेला होता. पण योगायोगाने ती लिंक आल्यामुळे परत माझं ते वास्तुशास्त्राबद्दलचं जी जिज्ञासा होती ती उफाळून आली आणि मी गुरुजींना फोन केला. वर्गात प्रवेश घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वर्गामध्ये तर सर्वजण इंजिनियर, इंटेरियर डेकोरेटर, आर्किटेक्चर असे आहेत. आणि मग त्यांच्यापुढे आपण तर खूप कमी पडतो. ही जेव्हा भावना माझ्या मनात आली तेव्हा मी थोडंसं डिप्रेशनमध्ये आले. गुरुजींना मेसेज केला, गुरुजी हे काही मेरे बस की बात नाही आहे, हे मला नाही जमू शकणार. गुरुजींनी मला फोन करून एवढा आत्मविश्वास दिला आणि त्या आत्मविश्वासावर मी वर्ग करायला सुरुवात केला. आणि भीतीचं रूपांतर केव्हा आवडीत झालं हे मला पण कळलं नाही. गुरुजींची शिकवायची पद्धत आणि कोणतीही गोष्ट अगदी मुळापासून शिकवायचं हे गुरुजींचं, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समाधानाची 100% गॅरंटी मला तर वाटते फक्त ह्याच वर्गात आहे. बाकी असं जनरल मी पाहत होते यूट्यूबवर वगैरे, पण तो तिथे सगळे बाजारच. काही पण शिकवायचं म्हणलं की आधी तुम्ही हे घ्या, हे इतक्या रुपयाचं आहे, ते तितक्या रुपयाचं, ही रेमेडी करा, ती रेमेडी करा. तसं गुरुजींच्या वर्गामध्ये काहीही तोडफोड न करता जे गुरुजींनी आम्हाला शिकवलं, मूळ ग्रंथावरून मूळ संकल्पनेसह शिकवलं. आणि त्याचा फायदा, हे शास्त्र शिकून आपण स्वतःच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो. गुरुजींनी वास्तुशास्त्रातील मूळ ग्रंथावरून मूळ संकल्पनेसह शिकवल्यामुळे इथे उपायरूपी वास्तूंचे विक्रेते नाही तर खरे वास्तू अभ्यासक तयार होत आहेत. विना तोडफोड करता उपाय गुरुजींनी सांगितले. गुरुजींचा वर्ग म्हणजे शिकवण्याच्या वेळेत पुस्तके आणि वस्तू विकत बसायची दुकानदारी नाही आहे, तर वास्तुशास्त्रातील वास्तुपुरुष मंडळातील 45 देवतावरून शिकवणे हा मुख्य गाभा गुरुजींच्या वर्गाचा आहे.
आणि गुरुजींचे उपाय देखील अगदी सोपे, सरळ आणि साधे आहेत, जे की सर्वसामान्य लोकही सहज करू शकतात. आणि गुरुजींच्या वर्गामध्ये दिलेल्या फीचा, दिलेल्या वेळेचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळतो. आणि गुरुजी अगदी हसत खेळत तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करणार. एकदा तर आमचा वर्ग रात्री 1 वाजेपर्यंत चालला. म्हणजे गुरुजीच्या पेशन्सची मला कमाल वाटली. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी अगदी समाधानकारक उत्तर देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचं, प्रत्येक गुरुबंधू गुरुभगिनींचं एवढं समाधान केलं. जोक नाही आहे, रात्री 1 वाजेपर्यंत गुरुजींनी नॉनस्टॉप बोलत राहणं. त्यामुळं मला तर वाटतं बाबा की नवीन विद्यार्थ्यांनी बिलकुल विचार न करता ह्या वर्गात प्रवेश घ्यावा. उलट वास्तुशास्त्राचा अभ्यास करायला येणाऱ्या अभ्यासूंचे मला अभिनंदन करावेसे वाटते, कारण त्यांनी स्वतःसहित इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे गुरुजी फक्त वास्तुशास्त्राच्या चौकटीत बसून फक्त वास्तुशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्रच शिकवत नाही, तर आउट ऑफ सिलेबस जाऊन तुम्ही संसार सुखाचा कसा करावा किंवा एक माणूस म्हणून तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करणार ह्याबद्दल ते खूप तळमळीने सांगतात. त्यांची सनातन धर्माबद्दलची असलेली तळमळ, त्यांची प्रत्येक विद्यार्थ्यांनी काहीतरी करून दाखवावं, माझा विद्यार्थी हा चांगलाच घडला पाहिजे, माझा विद्यार्थी हा बाहेरच्या बाजारू विद्यार्थ्याप्रमाणे नसला पाहिजे, त्यांनी कुणाच्याही प्रश्नाला व्यवस्थितच उत्तर दिलं पाहिजे.